आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील अन्यायकारक फसवणुकीने काढलेल्या वाढीव घरपट्टीच्या विरोधात आज व्यापक मीटिंग संपन्न झाली। सदर मीटिंगसाठी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। आज सर्वांमध्ये आपण गेले 1.5 ते 2 महिने झालं कायदेशीर मार्गाने आपल्या न्याय हक्कासाठी विविध निवेदन दिले, प्रस्ताव दिले, मात्र मनपा प्रशासन असेल किंवा सत्ताधारी असतील किंवा सर्व सन्माननीय नगरसेवक काही अपवाद सोडले तर दाबून हुकुमशाही पद्धतीने घरपट्टीची बिले काढण्याचा जो प्रकार चालू आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। आता टप्प्याटप्प्याने आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचे ठरलेलं आहे। त्याच पद्धतीनं 20 जुलैला महासभा आहे, त्या दिवशी काही 10:30 वाजता बोंबाबोंब आंदोलन महापालिकेच्या दारात करण्यात येणार आहे। त्या दिवशी सर्व आजच्या बैठकीतील व ज्यांना शक्य आहे त्यांनी उपस्थित राहायचं आहे। त्याच्यानंतर 4 ऑगस्ट मंगळवार 2026 रोजी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र पूर्ण कडकडीत बंद ठेवून एक मोठा हजारो लोकांचा मोर्चा या महापालिका मुख्यालयावर आयोजित करण्यात येणार आहे। याची सर्व नागरिक बंधूंनी व प्रशासनाने नोंद घ्यावी। तसेच गुगल फॉर्म काढण्यात येणार आहेत। महापालिकेच्या घरपट्टी भरून आणण्याच्या समस्या आहेत, मग कचऱ्याचे असतील, कुत्र्याचे असतील, पिण्याच्या पाण्याचे असतील, अशा सर्व तक्रारीबाबत व्यापक गुगल फॉर्म भरून घेण्यात येणार आहे। तसेच नागरिकांच्या जनजागृती करण्यासाठी खास करून माझं थोडं वाढलंय, थोडं कमी झालंय, तुमचं काही जरी झालं तरी ह्या महापालिका प्रशासनाने सरळ सरळ खासगी कंपनीला हाताशी धरून सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल व सर्व सन्माननीय नगरसेवक असतील यांनी सरळ सरळ आपल्याला फसवलेलं आहे। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जागृती करून लोकांना पॉम्पलेट वाटण्यात येणार आहे। तरी याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। 4 ऑगस्ट 2026 चा मोर्चा आपल्याला यशस्वी करायचा आहे आणि 20 जुलै 2026 रोजी बोंबाबोंब आंदोलन करायचं आहे। या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करीत आहोत।